नमस्कार भाऊ बहिणींनो, तर तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला काय फक्त कमेंट्सला रिप्लाय करून देता येत नाही। त्यामुळे आज स्पेशल मी तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं आता मी ह्या व्हिडिओमधून सांगत आहे, तरी सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बरेच जणांचा म्हणजे विचारणा असते, एक तर तुमचा जो शॉप आहे आयुर्वेदिक औषधांचा हा कुठं आहे, तर आपला पाथर्डीमध्ये आहे। तर आता पाथर्डी नाशिक जिल्ह्यामध्ये पण पाथर्डी फाटा काहीतरी आहे। तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तिथं आहे का, तर आपला अहमदनगर जिल्हा आहे, म्हणजे अहिल्यानगर आणि पाथरी म्हणून एक तालुका आहे परभणी जिल्ह्यामध्ये बा। तर परभणी जिल्ह्यामध्ये आहे तो पाथरी तालुका आहे आणि नाशिकमध्ये जो आहे पाथरी फाटा आहे, पाथर्डी फाटा आहे। तर आपलं तोड असून अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा आणि तालुका पाथर्डी, शेवगाव पाथर्डी म्हणजे हे आपले तालुके शेजारीच आहेत। तर ज्यांना समजा कुणाला आपल्या शॉपला भेट द्यायची आहे किंवा शॉपवरती यायचं आहे, तर ते बरेच जणांना म्हणजे बऱ्याच वेळा रस्ता कुठं आहे, कोणत्या साईडला तुमचं शॉप आहे म्हणून विचारतात। तर त्यांच्या सर्वांच्या माहितीसाठी आता मी सांगते ॲड्रेस। शिवशंभू आयुर्वेदिक शॉपिंग, अरिहंत मार्बल कोठारी फरशीचे दुकानाच्या शेजारी आपलं हा शॉपचा ॲड्रेस आहे आणि दत्त क्लिनिक म्हणून दवाखाना पण आपल्या शेजारीच आहे आणि आपलं जे पाथर्डीचं नवीन बस स्टँड आहे तर ते पण आपल्या शॉपिंगच्या एकदम शेजारीच आहे, म्हणजे एक 2च मिनिटाचा रस्ता आहे त्यांचा आणि आपला। आणि जर तुम्ही शेवगाव रोडकडून जर आले तर समजा जर पाथर्डीला तुम्हाला जर डिवायडर लागले तर डिवायडर लागल्यालगतच डाव्या साईडला आपल्या शॉपीचा बोर्ड लावलेला आहे, काळ्या कलरचा बोर्ड, शिवशंभू आयुर्वेदिक शॉपिंग म्हणून अशा आपल्या शॉपचं नाव आहे। तर आता बरेच जणांचं म्हणणं राहतं की औषधं कोणते कोणते आहेत, कोणत्या आजारांचे आहेत। भरपूर जणांना सांगितलं आपण सर्व आजारांचे आपण औषध देतोय, म्हणून सगळे औषधं हे आयुर्वेदिक आहेत, नो साईड इफेक्ट असं म्हणायचं। पूर्ण औषधांवरती लिहिलेलं आहे 100% आयुर्वेदिक, नो साईड इफेक्ट। तरी बरेच जणांचे म्हणणं की औषधं तुमचे आहेत, मग समजा त्याचा काही साईड इफेक्ट आहे का, तर तुम्हाला प्रत्येक औषधांची थोडीफार माहिती मी सांगते। तर आपल्याकडं मूतखडा, मूळव्याध, आम्लपित्त, शुगर, BP, दमा, त्यानंतर थायरॉईड, हातपायाला मुंग्या येणे, हातपायाला वात येणे, सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरेमधला, पाठीमधला, मणक्यामधील गॅप, ह्या सगळ्या आजारांची आयुर्वेदिक औषध आहेत। कोणत्याही औषधाचा कोणताही साईड इफेक्ट नाही, 100% आयुर्वेदिक औषधं आहेत। त्यानंतर तुम्हाला मी दाखवते पहा, कारण आपल्या प्रत्येक औषधांच्या कोपऱ्यामध्ये असं लिहिलेलं असतं की 100% आयुर्वेदिक, नो साईड इफेक्ट। हे पहा, आयुर्वेदिक नो साईड इफेक्ट असं आपल्या प्रत्येक औषधांच्या याच्यावरती आपण लिहिलेलं असतं। तरी पहा, तर हे आपले पहा सगळेच औषध आहेत। जर आता असं बरेच जण विचारतात का गुडघ्यासाठी, कमरेसाठी औषधं कोणती, तर हे पहा आपल्या टॅबलेट आहेत, ह्या गुडघ्यांसाठीच्या आहेत। त्यानंतर हे जे आहेत औषधं हे चूर्ण, तर हे पण गुडघेदुखीचेच आहेत। त्यानंतर हे काही सिरप आहे, तर हे मूळव्याधाचे आहेत। हे जे आहेत ड्रॉप, तर हे आपले आम्लपित्त वगैरे ह्याच्यासाठी आहेत। त्यानंतर हे इकडं फेस वॉश आहेत, त्यानंतर हे इकडं क्रीम आहेत, हे केसांसाठी मेहंदी आहे, केसांच्या गोळ्या आहेत। त्यानंतर हा पण स्टार नेम अँड तुलसी फेस वॉश आहे आणि हा स्टार रूपश्री फेस वॉश आहे। आणि हे आपल्या केसांसाठी काही ड्रॅम म्हणजे हे डेली यूजसाठी आहे शॅम्पू। त्यानंतर हे इकडं आहेत जे डॅन्ड्रफसाठी आहेत आणि हे पण हेअर क्लिन्झर म्हणून हा पण डेली यूजसाठीच आहे। त्यानंतर हे आहेत काही फेस वॉश, त्यानंतर हे क्रीम आहेत, हे ऑइल आहे केसांचं, पूर्ण केस गळती ह्या ऑइलमध्ये थांबून जाते। ह्या नाईट क्रीम आहेत संध्याकाळी लावण्यासाठी चेहऱ्याला। त्यानंतर ह्या पण सगळ्या फेअरनेस, स्टार फेअरनेस क्रीम म्हणून ह्या क्रीम। त्यानंतर ह्या पण सर्व क्रीमच आहेत। त्यानंतर हे आहे आपलं लेमन टी, ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी चहाच्या ऐवजी लेमन टी घ्यायचं। त्यानंतर हे इकडे साबण आहे, एक रोज आहे आणि एक नीम अँड ॲलोवेरा सॉप म्हणून। त्यानंतर हे सगळ्या पावडर आहेत ज्या आपले एकदम पोट साफ होण्यासाठी, लिव्हर साफ होण्यासाठी। त्यानंतर ह्या हार्ट अटॅकच्या गोळ्या आहेत। त्यानंतर हे आहेत आपले हे जे मूळव्याधच्या किटमधले औषधं आहेत, एक आहे स्टार फाईल्स म्हणून। त्यानंतर हे स्टार वेल चूर्ण, हे पण मूळव्याधच्या किटमधलं आहे। स्टार वेट लॉसचे ह्या पावडर आहेत। हे गुडघ्यांची पहा स्टार शक्तिमान म्हणून हे पेन ऑइल आहे। स्टार कोरची सिरप जे आहे मूतखड्यांच्या औषधासाठी आहे। अशा प्रकारे हे सगळे औषधं सगळे आयुर्वेदिक आहेत, औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही।
पाथर्डीमध्ये आनंदनगरमध्ये आपला शॉपचा ॲड्रेस आहे। तरी ज्यांना कोणाला औषध लागत आहे तर त्यांनी आपल्या व्हिडिओ, आता हा जो मी व्हिडिओ टाकणार आहे तर हा यूट्यूबवरती टाकणार आहे, ते सर्वांनी आपल्या या व्हिडिओ खाली मी आपला नंबर देणार आहे, त्या नंबरवरती ज्यांना औषध पाहिजे आहे तर त्यांनी कॉल करायचा। आणि इथून पुढे पण आपण भरपूर, आता इथून पुढे पण आपण म्हणजे यूट्यूबला पण व्हिडिओ टाकत जाणार आहे, कारण इथून मागे मी कोणत्या यूट्यूबला असं म्हणजे व्हिडिओ टाकले नाही आपल्या औषधांचे अजून जास्त, कारण जे काय मी समजा व्हिडिओ वगैरे टाकले तर हे आपल्या इंस्टाग्रामवरती टाकलेले आहेत। पण आता ही नव्याने सुरुवात करायची की आपल्या यूट्यूबवरती पण, यूट्यूब जे आपल्याला सबस्क्रायबर आहेत त्यांना पण सर्वांना माहिती झालं पाहिजे। कारण जर आपण नॉर्मली जर ऑपरेशन जर करायला कोणत्याही आजाराचं जर गेलं, मूळव्याध असो, मूतखडा असो, कोणताही आजार असो, तर कोणत्या आपण आजारांचं जर ऑपरेशन करण्यासाठी जर गेलो तर आपल्याला लाख आणि 1.5 लाख रुपये खर्च तर असा सहजपणे निघून जातो। शेवटी आपल्या जीवनामध्ये काहीतरी कमी होऊन बसावं लागतं, म्हणजे आधारदूर होऊन बसावं लागतं, कारण ऑपरेशन म्हणजे काही सोपं नाही। आता काही बोलतात की स्कीममध्ये ऑपरेशन आहे, स्कीममध्ये जरी ऑपरेशन असलं तरी शरीराचा तुमचा हिस्सा एक कापून घेतला जातो, भाग कापला जातो, ही काही एक सोपी गोष्ट नाही आहे। त्यामुळं सगळ्यांना सांगायचं की बिना ऑपरेशनचं पण क्लिअर होऊ शकतं हे आपल्या आयुर्वेदिक औषधाने। त्यामुळं अशा कोणत्याही भानगडीत पडू नका की प्रत्येक आजाराला ऑपरेशन हाच एक पर्याय नसतो, कारण आता भरपूर जणांनी मूळव्याधसाठी 3-3, 4-4 वेळा ऑपरेशन एक वर्षामध्ये केलेलं आहे आणि ते आपल्याकडे 1 महिन्यामध्ये क्लिअर झालेले। तर आयुर्वेदिकचा अर्थ म्हणजे असा की आयुर्वेदिकने तुम्हाला रिझल्ट थोडा स्लो येईल, हळू येईल, पण तो कायमस्वरूपीचा मिळेल। म्हणजे असं की आता समजा दुसरी जे औषधं असतात पहा, तर त्यांचं कसं की तुम्ही पेन किलर घेतली समजा थोडक्यातच, तर तिचा रिझल्ट किती तासापर्यंत राहतो तुम्हाला, 12 किंवा 24 तासापर्यंत, ठीक आहे। तर 24 तासापर्यंत तुम्हाला त्या औषधाने आराम मिळणार, पण हे आपले औषधं 24 तासापर्यंत तुम्हाला थोडासा सुद्धा आराम मिळणार नाही। 3ऱ्या किंवा 7व्या दिवसापासून औषधं तुम्हाला लागू होणार, त्यानंतर तुम्हाला औषधं लागू झाल्याच्या नंतर थोडं थोडं करून सगळ्यांचा रिझल्ट मिळणार। असं करून तुम्ही पूर्ण क्लिअर होणार। तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये जो आपला मूळव्याध किंवा आम्लपित्त हे जे आजार आहेत ना, तर ह्यांचा रिझल्ट तुम्हाला पहिल्या महिन्यामध्येच जवळपास 90 ते 100% मिळतो, आणि काही काहींना तर 10 दिवसामध्ये 100% रिझल्ट मिळतो मूळव्याधचा। तर आयुर्वेदिकचा अर्थ असा आहे की हळूहळू तुम्हाला रिझल्ट मिळणार, पण तो कायमस्वरूपीचा मिळणार। त्यामुळं असं काही समजा व्यक्ती असतात 10-15 वर्षापासून समजा गुडघेदुखी, सांधेदुखी, हे गॅप वगैरे, गादे सरकलेल्या मणक्याच्या वगैरे, तर असे खूप प्रॉब्लेम सगळ्या जणांना असतात। तर ते काय करतात की 1 महिन्यामध्ये आम्हाला थोडासाच रिझल्ट मिळाला, मग काय रिझल्ट मिळतोय की नाही म्हणून परत औषधं घेणार नाही। तर अशी चूक कुणीच करू नका। तुम्हाला जरी 1 महिन्यामध्ये आराम थोडा मिळाला आहे ना, तरी तुम्ही औषधं घेतलेच पाहिजे, आणि जरी तुम्हाला जरी 1 महिन्यामध्ये आराम मिळालाच नाही तरी तुम्ही औषधं घेतलेच पाहिजे। कारण आता काही काहींचा आजार हे 15-20 वर्षापासूनचा असतो, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये 3-3 लाख रुपये खर्च सांगितलेला असतो, काय हरकत आहे 3 महिन्याचा कोर्स करायला? कारण ज्यांनी 10-15 वर्ष जर त्रास सहन केला ती 3 महिने त्रास सहन करू शकत नाही का? आणि आपल्या औषधांचं म्हणजे असं आहे की अजून एकही कस्टमर असा नाही की त्यांना रिझल्ट मिळाला नाही। फक्त आपल्या औषधांचं मूळव्याधच्या औषधाला पथ्य वगैरे आहेत, आणि मूळव्याधचा रिझल्ट पण खूप फास्ट आहे। फक्त जर त्या औषधासाठी जर नॉनव्हेज आणि ड्रिंक जर केली नाही तर तुम्हाला रिझल्ट 1 महिन्यामध्येच 100% हा 100% मिळतोच। तर आपण एवढा रिझल्टची आपण गॅरंटी देतोय, एवढा आपण रिझल्ट आहे म्हणून सांगतोय, पण लोकांचं काय असतं की नाही खरं आहे की नाही, बरोबर आहे प्रत्येक जणांचं, कारण ह्या जगामध्ये 99.99% लोक फसवणारे निघलेत। पण आपले जे आहेत तर माझ्यावर तरी, फक्त मी माझं वैयक्तिक माझं सांगते की माझ्यावर तरी सगळे लोक विश्वास ठेवणारे आहेत, कारण मी जे काम करते पूर्ण इमानदारीने करते। माझं इंस्टाग्रामला एक व्हिडिओ 70-80 लाखावरती आहे, पण मी माझ्या एकही व्हिडिओच्या कमेंट ऑफ केलेल्या नाहीत। का नाही करत? कारण मला कोणाला घाबरण्याची आणि जिंकण्याची गरजच नाही पडत, कारण जे मी काम करते ना पूर्ण इमानदारीने करते। आज 1,60,000 फॉलोअर्स माझे इंस्टाग्रामवरती पूर्ण झालेले, म्हणजे आज 1.5 लाखापेक्षा जास्त कुटुंब माझं इंस्टाग्रामवरती तयार झालेलं आहे। त्यामुळेच भाऊ बहिणींना मला एवढंच सांगायचं की आयुर्वेदिकचे खरंच फायदे असतात, आणि मला एवढंच करायचं की जे मी काम करते हे मी पूर्ण इमानदारीने करते। त्यामुळे देवाने मला जे काही दिलेलं आहे किंवा जे मला देव काही देईल हे पण देव मला भरभराटून देणार आहे, कारण आज इंस्टाग्रामवरतीच नव्हे तर आपल्या आसपास कुठं पण आजूबाजूला पहा, कुठं पण पहा, प्रत्येक घरातून असं एकतरी व्यक्ती आहेच की त्याला काही ना काहीतरी आजार आहेच। ह्या काळाला खूप गरज आहे आयुर्वेदिक औषधांची, पण लोकांच्या जे डोसक्यामध्ये बसत नाही लवकर। पण आता ह्या आयुर्वेदिक औषधांमुळे आपला म्हणजे एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला की एक जणांना रिझल्ट आला ना की ते 10 लोकांना सांगते की नाही खरंच बाबा यांचं औषध चांगलं आहे, तुम्ही घ्या।
ज्यांना सुरुवातीला जर विश्वास ठेवायचा आहे ना त्यांनी ते जरा मागे पुढे म्हणजे थोडासा विचार करतात, पण ह्या आपल्या आयुर्वेदिक औषधाने खरंच सर्वांना 100% रिझल्ट हा मिळतोच. फक्त थोडासा धीर धरावा लागतो. 3 महिन्याचा कोर्स आहे ना, तर तो 3 महिन्याचा कोर्स नक्कीच पूर्ण करायचा. 3 महिन्यानंतर तुम्हाला कसलाही त्रास होत नाही, तुम्हाला कुठलीच आणि कोणतीही गोळी घेण्याची गरज पण लागत नाही. फक्त 3 महिने औषध कंटिन्यू चालू ठेवायचं. तर आता बरेच जणांचं पहा, तुम्हाला सांगते, पित्त आणि पित्तांचे खळे, ॲसिडिटी म्हणजे मळमळ होणे, पिवळं पाणी पडणे, त्यानंतर छातीमध्ये जळजळ होणे, चक्कर येणे, डोकं दुखणे, हातपाय थरथर कापणे, तर हा एक पित्ताचा प्रकार आहे. पहा, आम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी. त्याच्यानंतर त्याच्यातला शीतपित्त म्हणून प्रकार आहे. तर जेवल्यानंतर काही वेगळ्या खाण्यामध्ये जर गेले ना तर अंगावरती फोड उठतात. त्याच्यानंतर काही डाग वगैरे पडतात, काहीला 2-3 तासानंतर ते फोड जिरून जातात. हा एक प्रकार आहे. पहा, आम्लपित्त आणि शीतपित्त. आणि ज्यांना पित्त होत नाही त्यांचं पित्ताचं म्हणजे पूर्ण घाण साचून त्याचे खडे तयार होतात पित्ताशयामध्ये. पित्तांच्या खड्यांचं ऑपरेशन होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर पित्ताशय काढण्यास सांगतात आणि आपल्याला काढावंच लागतं. पण काही गरज नाही त्याची, कारण आपल्या औषधाने पित्ताशयामधील खडे पूर्णपणे विरघळून जातात 3 महिन्यामध्ये. किती पण MM असं द्या. मुतखड्याचं पण औषध तसंच आहे आपल्याकडे. 1 महिन्यामध्ये पूर्ण तुमचा 50 MM जरी खडा असला ना, 1 महिन्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाणार. त्यानंतर विषय राहिला मूळव्याधाचा. आणि मूळव्याधच नव्हे, मुतखडा नव्हे, प्रत्येक आजारांचे असे आहेत ज्यांचा पूर्णपणे रिझल्ट सर्वांना मिळालेला आहे. भरपूर व्हिडिओ मी इंस्टाग्रामवरती टाकलेत, त्यांचे स्क्रीनशॉट टाकलेत, काहींचे व्हिडिओ टाकलेत की यांना रिझल्ट मिळाला आहे, काहीच्या कमेंटचे स्क्रीनशॉट टाकलेत की आहे म्हणून रिझल्ट. भरपूर जणांनी हे केलं की तुमचं देव कल्याण करो, तुमचं चांगलं होईल, तुम्ही आम्हाला रिझल्ट मिळाला, म्हणजे 100% गुण आला, आम्हाला 1 लाख रुपये खर्च सांगितलेला, आम्हाला 1.5 लाख रुपये खर्च सांगितलेला. भरपूर जणांनी भरपूर खरंच चांगले कामं केले. तर मला बरेच जणांना हेच सांगायचं होतं पहिल्यापासून की आम्ही जे पुण्य करतो ना, हे पुण्यामध्ये तुमचा पण फक्त थोडासा वाटा राहू द्या. तर तो वाटा राहायचा कसा, म्हणजे हे फक्त आपण जे तुम्हाला रिझल्ट आला ना, तर तुम्ही फक्त समोरच्याला सांगा की खरंच ह्यांच्या औषधांचा रिझल्ट आहे, चांगला आहे, म्हणून काहीतरी तुम्ही पण प्रचार करा. म्हणजे काहीतरी एखादा व्यक्ती ऑपरेशन करण्यापासून वाचू शकतो, त्याचं जीवन वाचू शकतं, त्याचं घर वाचू शकतं. तरी सर्वांना जास्त सांगण्याची गरज नाही, व्हिडिओ पण जास्त मोठा होतो आहे. आणि त्यामुळे आता मी काही जे समजा तुम्हाला माहिती विचारायचं तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचारू शकता तुम्ही सगळे. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं परत दुसऱ्या व्हिडिओमधून देऊ शकते. तरी ज्यांना कोणाला काही त्रास असेल तर नक्कीच तुम्ही मणक्यामधील गॅप, मणक्याच्या गादी सरकलेल्या, कमरेची गादी सरकलेली, हाडे ढिसूळ झालेली, ह्या पूर्ण आजारांवरती आपल्याकडे औषध आहे. कोणताही त्रास असू द्या तुम्हाला, फक्त आपण HIV आणि कॅन्सर आणि कोड म्हणजे पांढरे डाग, ह्या 3 आजारांवरती आपण औषध देत नाही. बाकी तुम्हाला त्वचारोग म्हणजे फंगल इन्फेक्शन वगैरे काही असो, 1 महिन्याच्या आत पूर्णपणे क्लिअर होऊन जातं. तर ज्यांना कोणता त्रास असेल नक्कीच व्हिडिओ खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला औषध तुमच्या घरपोच मिळेल कुरिअरने. ठीक आहे, धन्यवाद. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. घ्या तुमची काळजी.